तर हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर हे बघा, आमच्या कॉलेजमध्ये आहे का नाही, एक स्पेशल वीक आहे आणि मधूची कॉलेज फलटण, तुम्हाला फलटणचं माहीतच असेल. तर तिथं नाही, आठवडा झालं स्पेशल वीक चालू होता आणि मला म्हणजे ग्रुपला रोज काही नाही काही म्हणजे पडत होतं, आज कोणता डे, उद्या कोणता डे आहे, किंवा उद्या कसले कपडे घालून यायचे, परवा काय करायचं आहे, कंपल्सरी म्हणजे जे काय असेल ते आय कार्ड पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे, जे काय ते सगळं चालू होतं. जे कंपल्सरी म्हणजे रेग्युलर जातात ना कॉलेजला, त्यांचे सगळ्यांचे प्रोजेक्ट तयार झालेत, असायनमेंट तयार झाले. आणि आम्ही कधी न जाणारे म्हणजे कधीतरी परीक्षेपुरतं फॉर्म भरायपुरतं जाणारे ना, आम्ही इथंच आहे बघा, असं लिखाण काय करत बसलेलं. तर पहिल्या दिवशी पॉलिटिकल डे असं काहीतरी होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पारंपरिक आणि जुन्या गोष्टी असतात ना, म्हणजे आपल्या खाऊच्या, त्या खाऊचा आस्वाद घ्यायचा डे होता. म्हणजे खाऊ गल्ली भरवली होती, खूप छान असा मेळावा होता. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आई म्हणजे पालक मेळावा भरवला होता, कारण आपल्या मुली किंवा आपलं पाल्य कोणत्या शाळेत शिकते किंवा काही, आपण प्रत्येक वेळी पालक सभेला पालकांना म्हणजे वडिलांना वगैरे तर घेऊन जातो, पण आपल्या आईला जाणं होत नाही. त्याच्यासाठी हा पालक मेळावा भरवला होता म्हणजे. आणि त्याच्यानंतर ॲन्युअल डे, सार्वजनिक कला डे, म्हणजे त्यामध्ये सगळे काही डान्स वगैरे जे काय असेल ते सगळं काही भरवलं होतं. तर सगळ्यांचे प्रोजेक्ट वगैरे तयार झालेत, पण आम्ही सगळेजण डान्स वगैरे करतायत, सगळे एन्जॉय करतायत आणि आम्ही तयार करतो आहे प्रोजेक्ट, असायनमेंट, लिखाण, असं काय ते आमचं डे चाललेलं आहे. काय करायचं, रेग्युलर न जाण्याचे परिणाम आहे ते. तर चला असू द्या, जे काय असेल ते ठीक आहे. आपण आता एवढे 3 वर्ष काढले, तर थोड्यासाठी कुठं वेस्ट घालवायचं नाही का आपलं ग्रॅज्युएशन. आणि जे काय करायचं ते करावंच लागणार आहे, प्रोजेक्ट तर करावं लागणार आहे, असायनमेंट जमा करावं लागणार आहे, ते तर हळूहळू केलंच पाहिजे. चला, एन्जॉय काय नाही आता आपल्याला करायला भेटणार, कारण आता आपलं लग्न झालं आहे, त्याच्यामुळे एन्जॉय विसरा, ठीक आहे. आणि हे बघा, हे सगळ्या PDF वगैरे काढल्यात, बुक तर एक पण नाही, एक पण सुपर भेटत नाही. आता काय करायचं, इलाज नाही. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय.